सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इराण, अमेरिका, इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचे दूरगामी परिणाम आता थेट स्थानिक पातळीवर जाणवू लागले। जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या चांदीच्या दरांची उच्चांक गाठला असून याचा मोठा फटका धुळ्यातील सुवर्ण व्यवसायाला बसलाय। दरातील या प्रचंड वाढीमुळे आणि लग्नासराईत ग्राहक बाजारपेठेतून गायब झाला असून संपूर्ण सुवर्ण बाजार सध्या शांत असल्याचं चित्र आहे। ग्राहकी नसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसायावर संकटाचे सावट पसरले। या जागतिक युद्धाच्या सावटाखाली केवळ सोन्याचे दरच वाढले नाही तर स्थानिक सुवर्ण कारागिरांसमोर एक नवीनच संकट उभे राहिले। दागिने घडविण्यासाठी आवश्यक असणारा कमर्शियल गॅस सध्या बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने कामाचा खोळंबा झालाय। यापूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे कारागीर आता आधुनिक गॅस यंत्रणेवर अवलंबून आहे। मात्र पुरवठा खंडित झाल्याने अनेक वर्कशॉप्स बंद पडण्याच्या मार्गावर आहे। शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन सुवर्ण व्यवसायाला आणि यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांना आधार देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुवर्णकार कारागीर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे। महेंद्र मधुकर विस्पुते, सुवर्णकार कारागीर उपाध्यक्ष। सध्या सोने चांदीचे भाव लग्नाला भिडले आहेत, त्याच्यामुळे गिरायकी बिलकुल बाजारामध्ये म्हणजे गिरायकी ठप्प झालेली आहे। आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला जे गॅस सिलेंडर वगैरे लागतं कामासाठी ते पण उपलब्ध नाही आहे आणि गॅस सिलेंडरचे भावही वाढलेले आहेत। परत सोने चांदीचे भाव लग्नसराई असून सुद्धा म्हणजे गिरायकी नाही आहे आणि आमचं म्हणजे नुकसान, आर्थिक नुकसान झालेलं आहे। तरी आम्हाला काहीतरी जे सहकार्य करा आणि आमच्यासाठी काहीतरी करा असं आमची विनंती। अगोदर सर्व कारागीर सुवर्णकार कारागीर कोळशावरच्या भट्टीवर काम करत होते। आता बहुतेक कारागीर गॅसवरती काम करतात, पण गॅसही मिळत नसल्यामुळे आता कोळसाही मिळत नाही, गॅसही मिळत नाही। त्याच्यामुळे आम्हाला कामाची बिलकुल म्हणजे लाईन आमची बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। तरी शासनाने याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करावा। मोठे मोठे शोरूम खाली पडलेले आहेत, गिरायकी नाही, त्याच्यामुळे एकदम आमचा धंदा हा संकटात आलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।